तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो काही हप्त्याच्या वाटपाची आपण वाट पाहत आहे, जुलै महिन्याचा 25वा हप्ता, याचा वाटप अजूनही सुरू झालेला नाही। आज 20 तारीख आहे। आज दिवसभर आपण वाट पाहिली, पण वाटप आज कुठेच झालेला नाही। मग आता आपल्याला 100% गॅरंटी झाली आणि 100% कन्फर्म झालेला आहे की जो काही GR शासनाने डिलीट केलेला आहे, शासनाने जो GR पोर्टलवरून डिलीट केला, कॅन्सल केला, त्यामुळेच वाटप थांबलेलं आहे। त्याचाच परिणाम वाटपावर झालेला आहे। जर तो निधी महिला व बालविकास विभागात ट्रान्सफर झाला असता तर मग हा वाटप जो आहे तो 17 तारखेपासूनच सुरू झाला असता। पण बघा, आता वाटप कॅन्सल झाला किंवा GR कॅन्सल झाला, त्यामुळे एक दुसरा नवीन मार्ग मोकळा झालेला आहे रक्षाबंधन वाटपाचा। 28 तारखेला रक्षाबंधन आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी मागणी करत आहे की मग आता जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा वाटप एकत्रित 3000 रुपये झाला पाहिजे। आणि 100% शक्यता आता तशीच आहे, 100% शक्यता आहे की 3000 रुपये एकत्र मिळणार आणि मिळायलाच पाहिजे, कारण पुढे रक्षाबंधन आहे आणि दोनही महिने आता पूर्ण भरणार आहे। पण बघा, प्रत्येक वेळेस जो आहे तो वाटपाला उशीर होता आणि आता सुद्धा GR कधी येणार, नेमका आता पहिला GR कॅन्सल झाला, दुसरा GR आला तरच वाटप सुरू होणार। 2 हप्त्याचा GR एकत्र आला पाहिजे, तेव्हाच वाटप सुरू होणार। पण बघा, शासनाकडे ऑलरेडी निधी मंजूर आहे, शासनाकडे ऑलरेडी पैसे आहे, जे काही फंड आहे वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षाच्या वाटपासाठी 22,000 कोटी रुपये शासनाने ऑलरेडी मंजूर केलेले आहे। महिला व बाल विकास विभागाजवळ ऑलरेडी 22,000 कोटी रुपये मंजूर आहे। आणि या प्रत्येक महिन्याच्या वाटपाला पैसे किती लागतात? प्रत्येक महिन्याच्या वाटपाला जवळपास 2400 कोटी रुपये दर महिन्याला खर्च येतात प्रत्येक महिन्याच्या वाटपाला। तरी पण सामाजिक न्याय विशेष विभागाकडून पैसे घेतले जातात। सामाजिक न्याय विशेष विभागाचा जोपर्यंत GR येत नाही, ते पैसे महिला व बाल विकास विभागात ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत हा वाटप थांबवला जातो। फक्त या GR मुळे, जो सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येतो, त्या GR मधून कोणत्या बहिणींसाठी निधी मंजूर केला जातो? तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बहिणींसाठी। अनुसूचित जाती म्हणजे SC कास्ट कॅटेगरी मधल्या ज्या बहिणी आहे, ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी 340 कोटी रुपये किंवा 320 कोटी रुपये असे दर महिन्याला मंजूर केले जातात। जोपर्यंत तो निधी महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा होत नाही, तोपर्यंत वाटप सुरू केला जात नाही। मग फक्त या GR मुळे वाटपाला उशीर होतो। शासनाने काय करायला पाहिजे की जो काही त्यांच्या जवळ निधी आहे, 22,000 कोटी रुपये निधी ऑलरेडी मंजूर आहे, 2400 कोटी रुपये दर महिन्याच्या वाटपाला लागतात, तर याच निधीमधून शासनाने पूर्ण 100% वाटप पूर्ण करायला पाहिजे, पूर्ण 100% वाटप करायला पाहिजे। मग जेव्हा कधी हा GR येईल, त्या GR चे पैसे येईल, ते पैसे मग नंतर त्या फंडमध्ये, त्या 22,000 कोटी रुपयामध्ये जमा करून द्यायला पाहिजे। पण वाटप तर सुरू करा। या निधीमधून वाटप सुरू करायला काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा तुमच्याकडे नवीन GR चे पैसे येईल तेव्हा त्यांना परत करा, महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये ते पैसे परत करा। अशा प्रकारे सुद्धा बघा वाटप सुरू केला जाऊ शकतो, पण शासन तसं करत नाही। GR येण्याची वाट पाहते, GR चा निधी त्यांच्याकडे येईल तेव्हा मग त्या कास्ट कॅटेगरीच्या महिलांसोबत सर्व कास्ट कॅटेगरीच्या महिलांना वाटप सुरू केला जातो। लवकरात लवकर शासनाने हा जो काही GR आहे, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित GR येत असेल तर तो लवकर GR काढायला पाहिजे आणि लवकरात लवकर या रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला पाहिजे, कारण आता भरपूर उशीर झालेला आहे। 2 महिने पूर्ण पेंडिंग होत आहे। आजची 20 तारीख आहे, 28 तारखेला रक्षाबंधन आहे। शनिवारी रविवारी बँकेला कदाचित सुट्टी असणार, त्यानंतर 26 तारखेला सुद्धा मधात सुट्टी आलेली आहे आणि या सर्व सुट्टीच्या दिवसामध्ये GR येणे, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे, वाटप सुरू करणे, यामध्ये बघा सुट्टीमुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात। त्यामुळे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जी काही GR ची प्रोसेस आहे ती करा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर 3000 रुपयाचं वितरण एकत्रित करायला पाहिजे। तर बघा, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।